उद्या जर गजबा हिंद झालं तर शियान सुन्नी एकत्र येईल आणि आम्ही हिंदू विभाजित आहेत. तिकडे मराठी लोकांना वाचवणार कोण? मराठी लोकांना वाचवणार कोण? RSS मध्ये, बजरंग दल मध्ये 90% जे कार्यकर्ता आहेत ते उत्तर भारतीय आहेत. आम्ही तुमचा विरोध करतो आणि सुप्रीम कोर्ट मध्ये तुमच्या विरुद्धचा आदेश आणणारच आहे. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी महाराष्ट्र सैनिक कुणाल शिंदे मराठी बोलूमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एका निर्लज्ज बांडगुळ व्यक्तीविषयी मला बोलायचं आहे. त्याचं नाव आहे सुनील कोण, उत्तर भारतीय काहीतरी विकास अध्यक्ष काहीतरी आहे. म्हणजे उत्तर भारतीय हा जो प्रदेश आहे त्याचा विकास करण्याचा अध्यक्ष म्हणून ह्याची ती नेमणूक आहे, काय आहे त्या पदावर येतो. आणि तो आज उठून सुप्रीम कोर्टात जातोय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पक्ष बंद व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करतोय. आणि व्हिडिओ समोर येऊन काय काय बोललाय त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्या असतीलच. बोलल्यास राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या विरोधामध्ये भाषण करतात आणि मग मनसेचे सगळे लोक, गुंड लोक हे उत्तर प्रदेशमधील सामान्य लोकांना म्हणजेच गरीब लोकांना मारहाण करतात. तर हे सगळं कुठेतरी थांबवा याच्या बाबतीत ह्यांनी काय केलंय, मनसे पक्ष बंद व्हावा म्हणून याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये. उद्या जर का हिंदवी काहीतरी ते काय तो बोलला काहीतरी झालं तर त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला वाचवण्यासाठी कोण नसणार आहे. कारण इथे बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे 90% उत्तर भारतीय लोक आहेत इथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही सावध राहा. तर आम्हाला देखील मग ते पाऊल उचलावं लागेल, म्हणजेच दंगलीचं पाऊल उचलावं लागेल की उद्या महाराष्ट्रामध्ये मराठी वर्सेस भैया अशी दंगल घडू शकते. तर त्याला जिम्मेदार मग तुम्ही असाल. अशी धमकी हा बांडगुळ आपल्याला देतोय. ह्याची लायकी तरी आहे का? चला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जर का मनावर घेतलं ना तर महाराष्ट्रात एक भैया दिसणार नाही. पण आमची वृत्ती ती नाहीये. आमचा कुठला परप्रांतीयाला विरोध नाहीये. आमचा कोणाला विरोध आहे तर का तुम्ही नीट गोष्टी लक्षात घेतल्या ना राजसाहेबांच्या, तर तुम्हाला कळेल. जे मराठीच्या विरोधात आहेत, मग तो मराठी का असना, त्याच्या विरोधात आम्ही आहे. हे तुम्हाला गोष्ट जर का कळली तर मला असं वाटतं तुम्ही शिक्षित असाल. नाहीतर तुम्ही हे मोठ्या मोठ्या उत्तर भारतीय विकास अध्यक्ष म्हणून तो उत्तर भारताचा विकास का नाही झाला? कारण अशा अडाणी लोक तिकडे बसलेत त्या पदावर. ते तिकडचे लोक तुमच्या राज्यातले लोक आमच्या राज्यात येतात काम करायला. तुम्ही जर का हे विकासाचे कामं केली तर मला असं वाटतं तिकडची लोक जे आहेत ते बेरोजगार म्हणून इकडे येणार नाही आमच्या राज्यात आणि आमच्या राज्यावर दडपण येणार नाही, आमच्या राज्यावर लोड येणार नाही. पण हे उत्तर भारतीय लोकांचे जे माती, हे मला हिंदीत खरं तर सांगायचं आहे, हे तुम लोग भैया लोग का है ना, ये जो दिमाग इधर उधर करने का काम करते ना, ये जो तुम लोग के राजनेता है. मैं कल भी बोला था, इन लोग को क्वेश्चन पूछो कि हमारे राज्य में ये राज्य विकसित क्यों नहीं हो रहा है, क्यों हमें वहाँ से यहाँ आना पड़ रहा है, क्यों हमारे घर से ही दूसरे घर में जाना पड़ रहा है, किस लिए? तो कमाने के लिए. क्यों? ये इन लोग क्या कर रहे हैं? तुम लोग का ध्यान भटका रहे, तुम लोग का क्या कर रहे? हाँ, तुम लोग के खिलाफ अगर कोई बोला तो उसके साथ खड़े रहे तो बाबा हम लोग का नाम होगा. अरे घंटा, तुमच्यासारखे असे बांडगुळ भरपूर आम्ही पाळून ठेवलेले आहेत. तर त्याच्यामुळे मनसे पक्ष बंद करण्याच्या नादाला तुम्ही जर का लागलात तर महाराष्ट्रामध्ये एक पण भैया फिरू देणार नाही असं संदेश देशपांडे यांनी सांगितलंय. आणि ही जी गोष्ट आहे ना मित्रांनो, खरं उद्या मला तर असं वाटतं हे तुम्ही जर का अशा धमक्यात येतात ना तर एकदा आजमावून बघाच. कारण कसं आहे, मला आज असं वाटतंय ना आपल्या राज्यामध्ये हे मुसलमान जे बोलत आहेत ना की मुसलमान आपला शत्रू आहे, मला असं वाटतं ह्या मुसलमानांपेक्षा हे हिंदू लोक जे भैया आहेत ना हेच आपले शत्रू आहेत. कारण ह्यांना आहे ना आपण नीट प्रेमाने सांगायला जातो ना की राज्यात ही आपली भाषा असली पाहिजे किंवा मग राज्याचा हा कायदा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही पालन करा त्याचं. ह्या गोष्टी जेव्हा आम्ही सांगायला जातो, समजवायला जातो प्रेमाने, तेव्हा तुम्ही आमच्यावर चढता, आमच्या भाषेचा अपमान करता. तर आम्ही तुम्हाला कुठल्या भाषेत बोलायचं बाबा? तुम्ही जर का आमच्या भाषेचा अपमान, हे तेल लगाने गया, ये तो आवाज धीरे ऐसे कर, ती एअरटेल मधली पोरगी, हे इधर रुबाब नाही करणे का, तुम महाराष्ट्र खरीद के रखा है क्या, अशी जर का तुम्ही भाषा वागणार असाल, करणार असाल, बोलणार असाल तर आम्ही काय आरतीचं ताट घेऊन तुमची आरती करायची का? तुम्हाला उत्तर देणारच. उद्या तुमच्या राज्यात आम्ही येऊन जर का असं बोललं तर तुम्ही काय करणार? आमची मारणारच. मग आम्ही काय वेगळं करतोय? आणि त्याच्या विरोधात तुम्ही उठताय तिकडून आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलतायत, धमक्या देतात आम्हाला की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांचे लोक जर का उठले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही महाराष्ट्र सैनिक राहणार नाही अशी धमकी देते तुम्ही. अरे मग तुम्ही आजमूनच बघा आम्हाला. चला नाही एक भैया इकडून पळवले ना तर आहे ना आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ना आम्ही पक्षाचं नाव लावणार नाही. कारण मनसेची ताकद काय आहे ना ते मला असं वाटतं ना की आजमून बघाच तुम्ही, सांगायची गरज नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो, तुम्ही मराठी लोकांना मला खरं सांगणे, हे आता आहे ना यूट्यूबवर जे भरपूर कमेंट्स येतात, भरपूर मला पण येतात, हे मीडियावाले परप्रांतीयातले हे जे सगळे भडकवण्याची कामं करतात ना, मराठीच्या विरोधात बोलण्याची कामं करतात, त्यात मराठी देखील आपला गुरफटला जातोय.
कारण काही मराठींना तो कायदा माहिती नाही, काही मराठींना ती गोष्ट माहिती नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही इतिहास वाचा, तुम्ही संविधान वाचा. संविधानानुसारच आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करते, संविधानानुसार आपला मराठी भाषा वाचावी म्हणून लढतीये. त्यात तुम्ही मराठी जर का विरोधात असाल तर मग तुम्ही ना खरंच लाज वाटली पाहिजे तुम्हाला. ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ही गोष्ट राजकारणाची नाही आहे, ही गोष्ट सामाजिक गोष्ट आहे. मित्रांनो, प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत आलोय आपल्या मराठी भाषेसाठी कडवत राहा. कारण जर का तुम्ही नीट मला एक उदाहरण देतोय, तेच उदाहरण प्रत्येक वेळेला देत आलोय, आजही देतो. तुम्ही परराज्यात जा, तुम्ही कर्नाटकमध्ये जा, तिकडे तुम्हाला हिंदी इंग्रजी दिसणार नाही, तुम्हाला कर्नाटकी भाषाच बोलायची आहे तिकडे. हे काय मला एक कमेंट आली की आमच्या बाजूला आहे ना कोणी मराठी नाही येतं, आम्हाला मराठी शिकायचं, आम्ही कसं शिकू. अरे तुम्हाला इंग्रजी जेव्हा शिकायचं असतं तेव्हा तुम्ही इंग्रजी कसं शिकता? एखादा पुस्तक घेता, एखादा क्लास लावता. मराठीचं तुम्ही असं का नाही करू शकत? हा प्रश्न तुम्ही विचारताच कसा मला कळत नाही. आणि दुसरं काय ते की आम्ही हर एक राज्यात फिरत असतो तर आम्ही काय करतो. अरे तुम्ही ज्या राज्यात जाता ना त्या राज्याची भाषा तुम्हाला शिकावीच लागते. ह्या कर्नाटकमध्ये जेव्हा तुम्ही जाता ना तुम्हाला येते का भाषा? नाही येत, मग त्या इथं कामावर नाही राहायचं. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा महाराष्ट्रात आपण लागू करू ना तेव्हा हे ना कळेल. पण आपण काय आपल्या म्हणून सगळ्या गोष्टी आजपर्यंत समजून आलोय, म्हणून हे आपला गुंड बोलतात. अरे मग हे लोक कोण? डॉन हे जे हे तर उभंच करत नाही जर का त्यांच्या राज्याची भाषा आली नाही तर. मग हे लोक कोण आहेत? हे दाऊद इब्राहिम आहेत का? ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मराठी लोकांनी समजणं पाहिजे. आणि हे जे बोलतात ना आता, हे जे बांडगुळे लोक, जे काय याचं नाव आता विसरलो मी त्याचं नाव, चला काय यार काय त्याचं नाव आहे ते आहे ते, त्यांनी जी काही याचिका दाखल केली ना या सुप्रीम कोर्टामध्ये, मला असं वाटतं हे सगळे स्टंटबाजी आहेत. कारण हे ना कसं आहे की फेमस व्हायचं असतं, काहीतरी बोलावं लागतं. तो ब्रिजभूषण तो पण एक तसाच रास्त्याबरोबर काहीतरी बोललं ना की आपल्याला फेमस व्हायला भेटतं. त्याच्यामुळे हे गुणवर्ते सदावर्ते काय त्याचं ना, गुणरत्न सदावर्ते पण असेल किंवा मग ह्या आत्ता जो उठला तो पण असेल. गुणरत्न सदावर्ते आता मला बोलायचं जर का तुम्हाला झालं काय, तो म्हणजे एक बोलतात ना ते, त्यांना साला बिग बॉसमध्ये पाठवा. हे लोक त्याच एंटरटेनमेंट म्हणूनच कामाची आहेत. ह्या लोकांना कुठल्या गोष्टीची माहिती नसते, इतिहास माहिती नसतो, संविधान माहिती नसतं, कायदे कानून माहिती नसतात. हे वकील, हे गुणरत्न सदावर्ते हे वकील, आणि त्यांच्या मागे त्यांची मुलगी काय तर बाप आपला काहीतरी बोलतोय, हे मागे डोलतंय. अरे काय म्हणजे खरं ती चेष्टा आहे का काय यार? ही अशी जेव्हा बातमी आपण पाहतो हे कोण सिरियसली घेत नाही यांना. हा बोलतोय आणि ती डोलते. ह्या गोष्टी लोकांना पण माहिती आहे ना, हे काहीतरी एंटरटेनमेंट आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला कोणी सिरियसली घेत नाही. ह्यांना महाराष्ट्र सैनिक जेव्हा फोन करतात तेव्हा हे काय करतात, नुसती तोंडाची पट्टी बडबड 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 चालू असते. तो समोरचं काय बोलतोय तो ऐकतच नाही आहे. ते समोरचं काय बोलतं त्याला ऐकूनच द्यायचं आणि नंतर कॉल कट करायचा. दम आहे का? दम आहे? ऐकण्याची सहनशक्ती आहे तुमच्यात? तुम्हाला फक्त ह्यांना काय करायचं, फक्त ते अंधारे सुषमा अंधारे पण असेल ते पण, ह्यांना फक्त राज ठाकरे काय बोलले ना लगेच यायचं, उठायचं, चला हा आता आपल्याला पब्लिसिटी, मग काहीतरी बोलायचं आणि मग ह्या लोकांच्या शिव्या खायच्या. काय गरज आहे? अरे तुमचा मला असं वाटतं ना तुम्हाला आहे ना पब्लिसिटी हवी ना, एका चांगल्या गोष्टीची पब्लिसिटी घ्या. ही बॅड पब्लिसिटी जास्त वेळ टिकत नाही आणि लोक तुम्हाला आहे ना त्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघता. तुम्हाला पब्लिसिटी हवी आहे ना तर तुम्ही आहे ना चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी काम करा, काहीतरी एक वेगळं गोष्ट करा, जसं राजसाहेब करतात. एक राजसाहेबांना एक वेगळ्या दृष्टिकोनातून आज महाराष्ट्रातला नेता म्हणून पाहिलं जातं. राजसाहेब तुमच्यावर थुकणार पण नाहीत. हे तुम्ही लोक जे सगळ्या बोलतात ना, सारा आता बोललं असं जाऊन दे, ठेवणार ना घरात पण कामाला. तर त्याच्यामुळे मित्रांनो काय ना, ह्या सगळ्या गोष्टी आपण समजणं गरजेचं. आपण कुणावर बोलतोय हे फक्त हे काय आता ज्यांनी ते याचिका दाखल केली हे पण काय नाही, हे फक्त थंड होणार 2-3 दिवसात. ह्यांना फक्त पब्लिसिटी पाहिजे म्हणून. जर का तुम्हाला करायचंच ना खरं आंदोलन, या मग बघूयात काय होतं आहे महाराष्ट्रामध्ये. या लोकांना सगळ्यांना माहिती आहे. पण मला आहे ना महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना हे सांगायचं आहे, तो जो बोललाय ना की विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल ह्यामध्ये 90% लोक हे परप्रांतीय आहेत आणि त्याच्यामुळे हे जे आहेत ते कोणाचे आहेत, ते भाजपचे आहेत. आणि त्याच्यामुळे भाजपने काय केलं आहे, ह्या संघटनेच्या माध्यमातून परप्रांतीयांना एक वेगळी संघटना हे करून दिलेली आहे. तर त्याच्यामुळे काय आहे, हे पाळतायत भाजपवाले, त्यांना हे असले पिलावळ त्यांची पाळतायत. आणि उद्या उठून जर का काय झालं गोष्ट तर ह्याच्यात जर का दंगली झाल्या किंवा काय झालं तर मग ह्यांना माहिती आहे हे घाबरणार आहेत. हे मनसेला टिकूच शकत नाही मनसेसमोर. आणि त्याच्यामुळे ह्यांना माहिती आहे, आणि एकदा मराठी माणूस जर का भडकला तर मनसेच्या पाठी उभा राहू शकतो. तर त्याच्यामुळे हे लोक काय करणार नाही, हे लोक फक्त तोंडाचा पट्टा चालू ठेवणार. हे लोक घाबरतात आपल्याला. पण एक गोष्ट सांगू का, खरं हे लोकांना आता सोशल मीडिया टार्गेट करायला लागले. हे लोक आता सोशल मीडियावर येऊन बोलतात की राज ठाकरे करता हे चुकीचं आहे. मग त्यात मराठी लोक पण भडकतात. आपली मराठी लोक पण बोलतात नाही खरं हे मराठी करणं गरजेचं नाही. तुम्ही तुमच्या मराठीचा इतिहास वाचा. तुम्ही खरं अडाणी असाल ना तर मग तुम्ही असे वाक्य बोलत असाल किंवा करत असाल. हे राजकारण नाहीये.
हे तुम्ही समजणं गरजेचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण मराठीसाठी कडवट का व्हायला पाहिजे। उद्या त्याचा फायदा तुमच्याच पिढीला होणार आहे। हे बाकीचे परप्रांतीय आहेत ना, हे फक्त आपली पोळी भासून घेतात। हे लोक आहेत ना जे हळूहळू येत आहेत ना आणि हळूहळू एक एक संघटना जॉईन करतायत। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक पक्षाचा आहे ना एक उत्तर भारतीय प्रमुख आहे, उत्तर यूपी बिहारचा तिकडचा प्रमुख आहे। प्रत्येक शिवसेनेचा पण असेल, उद्धव गटाचा आहे, मी तुम्हाला सांगतोय। इथे फक्त मनसेचाच उत्तर भारतीय प्रमुख नाहीये। का नाहीये मित्रांनो? फक्त मराठीसाठी, महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी काम करते। राजसाहेब प्रत्येक वेळेला बोलतात की मराठी माणसांनी जातपात सोडून एक मराठी म्हणून एकत्र या। असा नेता कुठलाच नाहीये जो हे स्टेटमेंट करेल। ह्या लोकांना फक्त जाती जातीमध्ये आपण पाहावं हेच पाहिजे। दुसरी गोष्ट काय पाहिजे की हे मराठी लोकांनी हिंदू म्हणून एकत्र येऊन आम्हाला मतदान करावं। मग या भैया लोकांबरोबर आणि या बाकीच्या सगळ्यांबरोबर हे लोक काय बोलतात, हिंदू खतरे में, सगळी सत्ता हिंदू लोकांची, सगळ्या गोष्टी हिंदू लोकांच्या हातात। हिंदू कसा खतरे में असेल मला ही गोष्टच कळत नाही। पण कसं आहे, लोकांना भडकवण्याची कामं, लोकांना सांगायचं की नाही खतरे में, आम्हाला द्या निवडून, आम्हीच या गोष्टी, अरे काय आहे ना, तुम्ही आता सत्ता हातात आहे ना, मग काढा ना या मुसलमान लोकांना बाहेर तुमच्यात दम असेल तर। त्यामध्ये आता औरंगजेबाच्या कबरेचा बोलले होते, औरंगजेबाची कबर आम्ही काढून टाकू, काय झालं? मी तुम्हाला तेव्हाच व्हिडिओमध्ये बोललो होतो, ह्यांच्यात दम नाही, हे काढू शकत नाही। ह्या सगळ्या गोष्टी फक्त तुम्हाला खेळवल्या जातात। ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर फक्त आहे ना एक बोललं जातं की आम्ही हे करू, आम्ही ते करू, हे आश्वासनं फक्त दिले जातात ना। प्रश्न हा आहे की तुम्ही ना प्रश्न विचारत नाही, तुम्ही ना आजपर्यंत ते प्रश्न विचारत नाही आले। आज तुमच्या समाजामध्ये पण असेल किंवा मग तुमच्या राजकारणाने असेल, हे लोक बोलतात ना त्या गोष्टीवर नंतर तुम्ही प्रश्न विचारत नाही ना, म्हणून ह्यांचा माज वाढत जातो। ह्यांना खोटं बोलण्यामध्ये अजून एक बोलतात ना एक स्टेप ते पुढे जातात। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं राज ठाकरेंना तुम्ही विचारतात ना हे का नाही झालं, तर मला असं वाटतं ह्या मीडियाने सरकारला पण विचारलं पाहिजे, तुम्ही हे बोलला होतात ना, मग हे का नाही झालं? ह्या सगळ्या गोष्टी फक्त जे सत्तेत नाही आहेत त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विचारू नका, तर हे जे सत्ता ज्यांच्या हातात दिले ना त्यांना विचारा या सगळ्या गोष्टी। आणि या भाजपचे आहे ना आता काय कारस्थान चालू आहे माहिती आहे काय? म्हणजे भाजप नाही, बाकीचे सगळे जे पक्ष असतात ह्या सगळ्या पक्षांचं एकच ध्येय असतं, हे महाराष्ट्रातलं असेल किंवा प्रत्येक राज्यातलं हे छोटे छोटे पक्ष जे असतात, जसं मनसे, शिवसेना, हे असे पक्ष आहेत ना, हे बंद करायचे। यांचे ना हेच असतात, म्हणजे त्यांना बोलतात ना ते तू आमच्याबरोबर ये, आमच्याबरोबर हे कर, नाही तर मग आम्ही तुमचा पक्ष बंद करू, या अशा धमक्या येत असतात। त्याच्यामुळे मित्रांनो ह्या सगळ्या धमक्यांना राजसाहेब आपले बाजूला ठेवून आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी लढतात। तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, हे जे सगळे टीका करतायत, हे जे सगळे स्टंट करतायत, काय होणार तर नाही हे सगळं याचिका दाखल वगैरे करून, पण ह्यांना पण माहिती आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे राजसाहेबांना अटक करण्याच्या कोणाच्या बापाच्या दम नाही आहे। ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाही। त्याच्यामुळे मला असं वाटतं मित्रांनो आपण ह्या सगळ्या भिकार गोष्टींना भाव न देता कामा नये, म्हणून मला खरा व्हिडिओ बनवायचा। मला त्याची साला लायकी पण नाही त्याच्यावर बोलण्याची। हे उत्तर भारतीयाचा अध्यक्ष, अरे साला तुझ्या राज्यात तिकडं उत्तर भारताचा विकास करणार, कशाला त्या भडव्यांना इकडे पाठवतोय? मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, हे लोक तिकडे त्यांच्या राज्याचा विकास करू शकत नाही आणि इकडे हे अशा याचिका दाखल करतात। तुमची कामं जी महत्त्वाची ती करा ना, मूळ मुद्द्यावर कामं करा ना, लोकांचं कल्याण करा ना। तुम्ही हे या गोष्टी काय करतायत? आणि हे आम्ही जे करतोय ना ते आमची महाराष्ट्रीय संस्कृती जपण्यासाठी करतोय। आमच्या हातात एकदा सत्ता द्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, जे काय होतं ना ते नाशिकमध्ये जाऊन पहा। ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगण्याची गरज नाही, आम्ही जसं संस्कृती पण जपतो आणि आमची कामं जी मूळ प्रश्न आहेत त्याच्यावर पण लक्ष येतो। तर त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं आज संदीप देशपांडे साहेब पण ते भगवती हॉस्पिटल आहे ते आता कुठेतरी प्रायव्हेट करण्याचा डाव चालू आहे, त्याच्याविरुद्ध आंदोलन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आपले सगळे कार्यकर्ते तिकडे जाऊन करतायत। ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते फक्त मनसेच करू शकतं आणि मला असं वाटतं मराठी माणसाने मनसेच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे। ही आता जी नवीन पिढी तयार होते ती सगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच आहे। ही काही आहेत जे मराठी भैये ते त्यांचं सोडून द्या विषय, ह्यांना किती हे झोपलेले आहेत, त्यांना जागवण्याचा प्रयत्न केला तरी ते उठणार नाही। मला असं वाटतं आपण त्यांना झोपूनच देऊयात। आपण जे जागे आहोत, आपण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, आदर्श, आज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आलंय माझ्या तोंडात म्हणून बोलतो। एकही नेता महाराष्ट्रात असा नाही जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणतो, जो वाचतो आज। आणि आपण बोलतो आपला नेता कसा असावा, तर ज्यांना महाराजांबद्दल माहिती असेल, आणि तो एकच नेता आहे ते म्हणजे आपले सन्माननीय राजसाहेब ठाकरे। काय ते गुढीपाडव्याचं भाषण असेल, काय तो इतिहास सांगितलाय, काय ते औरंगजेबाच्या कबरेचं आपल्याला सांगितलं, त्या गोष्टी काय केलं पाहिजे, कुठं केलं या सरकारने? ह्या सरकारला आहे ना फक्त हातात सरकार दिलं आपण, पण ह्यांना माहितीच नाही आहे। आपण अशा लोकांना गाडी चालवायला देतो ना जे लायसन्स तर काढतायत पण त्यांना गाडीच चालवता येत नाही, त्यांना माहितीच नाही कुठल्या गोष्टी कशा करायच्या आहेत, त्यांना सगळ्या गोष्टीची कल्पनाच नाही आहे। आज मनसेच्या हातात नाशिक जेव्हा आलं तेव्हा रासाबीने कशा पद्धतीने काम केलं, मला असं वाटतं यूट्यूबवर व्हिडिओज आहेत तुम्ही पहा
आणि त्या गोष्टी महाराष्ट्रात शक्य आहेत, या देशात शक्य आहेत, पण त्या करण्याची इच्छाशक्ती जी आहे ना ती नाही ह्यांच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महत्त्वाची ती माहिती जी आहे ना ती यांना नाही आहे. हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं तुम्ही राजसाहेबांची ब्लूप्रिंट जरी फॉलो केली ना तरी या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये ती प्रगती घडू शकते. पण आपल्याला काय करायचंच नाही, आपल्याला फक्त हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या भरकटवायचे कामं करायचे आहेत आणि त्याच गोष्टीत आपला मराठी माणूस गुंतत चाललाय. हे आता परप्रांतीय जे यायला लागलेत यूट्यूबवर आणि आपल्याला सल्ले देत आहेत की हा देश आहे आणि त्याच्यामध्ये कोणी कुठे राहू शकतं, काही करू शकतं, तुम्ही भडकवायची कामं करू नका. हे भडकवायचं काम नाही करत आहे आम्ही, हे आमची महाराष्ट्रातली संस्कृती जिवंत ठेवण्याचं आम्ही काम करतोय. तुम्ही या आमच्या राज्यात काम करा, आम्हाला काही टेन्शन नाही, आम्हाला काही पर्वा नाही, पण तुम्ही आमच्या राज्यात आमच्याशी मराठीतच बोला, आमची संस्कृती जपा, आमच्यासोबत प्रेमाने राहा, आम्ही तुमच्यासोबत प्रेमाने राहू. एवढंच मी तुम्हाला सांगेल. आणि बस आमचा काय वैर नाही, आम्हाला काय तुमच्याशी वाद करायचा नाही, आमची फक्त आम्हाला भाषा टिकवायची आहे जसं इतर राज्य टिकवतात. तुम्ही जर का तुमच्या दम असेल तर त्या गुजरातमध्ये जाऊन बोला की आम्हाला असं काय करता, काय इथं हिंदी आलं तर चालतं, हे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. गुजरात हा देश भारतात येतो तर तिकडं पण हिंदी पाहिजे, मग का गुजरातमध्ये हिंदी नाही, का कर्नाटकमध्ये हिंदी नाही ना, हे विचारा. फक्त महाराष्ट्रात तुम्हाला हिंदी का पाहिजे. आणि त्याच्या विरोधात जर आम्ही बोलणार असतो तर आम्ही गुंड का शायची तुमच्या जाऊन जाता सोडा बोललो असतो. तुर्तास सांगतो मित्रांनो, मला असं वाटतं हे अडाणी लोक आहेत ज्यांना थोडा वेळ लागेल समजण्यासाठी. हे राजसाहेबांना ज्या मागे तुम्ही जे उभे आहेत ना ते खरंच एक नेता, चांगला तुम्ही नेता निवडलाय आणि त्याच्यात बरोबर तुम्ही जर का आयुष्यभर थांबाल तर मित्रांनो तुमचं चांगलंच होईल, वाईट होणार नाही. त्या नेत्यावर माझा विश्वास ठेवा. तुर्तास थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.